तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, रेशन कार्ड्सची ई-KYC करणे हे आता बंधनकारक झालेले आहे. तरी ज्यांनी अद्यापपर्यंत आपल्या राशन कार्डला आधारशी संलग्न केलेले नाही, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की कुठे आणि कशी KYC करायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर दिलेले बेल आयकॉनचं बटन हे प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल. तर मित्रांनो, ई-KYC म्हणजेच ही जी KYC आहे ही एक बायोमेट्रिक KYC आहे, जेणेकरून तुमचा जो डेटा आहे तो आपल्या अन्न व नागरी पुरवठा या विभागाला थेट जाईल. तर यामुळे मित्रांनो, होणाऱ्या फसवणुकीला हा आळा बसेल. तर मित्रांनो, आता कुठे ही ई-KYC करायची आहे, तर आपल्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन आपल्याला ही ई-KYC ही करायची आहे. त्यासाठी आपलं रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे सोबत न्यायचं आहे आणि तिथे बायोमेट्रिक घेतला जाईल तुमचा आणि अशा प्रकारे तुमची ई-KYC ही केल्या जाईल. त्यानंतर आता काही व्यक्ती हे बाहेर ठिकाणी राहत असतील, तर त्यांनी ई-KYC कशी करायची, तर त्यांच्यासाठी सुद्धा ई-KYC ही तेथील जिथे तुम्ही राहता त्या ठिकाणी जवळच्या रेशन धान्याच्या दुकानावर जाऊन तिथेसुद्धा तुम्ही ई-KYC ही करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, लवकरात लवकर आपली ई-KYC ही पूर्ण करून घ्या आणि आपले राशन कार्ड हे चालू ठेवा. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.